स्वामी सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये। आणि आता परत दुसरा प्रश्न जो आलेला आहे की आता गुरुचरित्र पारायणाला आपण जेव्हा बसतो तेव्हा खूप वेळा असं वाटतं बघा, आता म्हणजे माझ्या बाबतीत पण असं होतं की थोडं वाचून झालं ना की मग असं वाटतं की आता नको वाचायला, आता जाऊ दे, आता नंतर वाचू। किंवा एखाद्या वेळेस आता काय होतं, लहान मुलगी आहे तर मग किंवा सगळ्यांच्याच बाबतीत होतं की थोडे अध्याय वाचले, समजा त्या दिवशी 6-8 अध्याय आहेत तर 4-5 अध्याय वाचले आणि 3 अध्याय राहिले आहेत तर मग ते नंतर वाचू। कारण एकदा वाचायची लय असली की मग तेव्हा आपण मध्येच उठू शकत नाही, मध्येच बोलू शकत नाही, तर पूर्ण अध्याय केल्याशिवाय मग मी उठत नाही। आणि तसं उठलेलं चालतं, म्हणजे आपण सलग पूर्ण ज्या दिवशीचे अध्याय आहेत ते त्या दिवशी न वाचता, पूर्ण एकाच बैठकीत न वाचता तुम्ही 2 बैठकीत ते करू शकता, काही हरकत नाही। कारण आपल्याला आपलं शरीर, आपलं सगळं जे आहे ते बघून करायचं असतं। तर त्यामुळे काय होतं ना, मग दुसऱ्या वेळेस बसताना असं वाटतं अरे आता नको, नंतर बसू, अरे आता नको, जाऊ दे संध्याकाळी बसू, जाऊ दे आता नको 4 वाजता बसू, आता नको जाऊ दे 1 तासाने बसू, मग चहा घेऊन बसू, असं होतं खरंच असं होतं। आणि हे का होतं का, तर तुमच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, तुमचं मन स्थिर नाहीये। तुमचं मन स्थिर नसलं ना की मग तेव्हा त्या गोष्टी होतात आणि सारखं असं वाटतं की अरे बापरे, पारायण वाचायचं पूर्ण राहिले, आपले राहिलेले 3 अध्याय करायचे, असं होतं। खरं तर अशा भावना, अशा गोष्टी येऊ नये, कारण आपण एवढं पवित्र पारायण करत आहोत। आणि हे पारायण तुम्हाला न करण्यासाठी तुमच्या आजूबाजूला जे नेगेटिव्ह वेव्स असतात बघा, तुमच्या आजूबाजूला ज्या गोष्टी चालत असतात, तुम्हाला दिसत नाही तुमच्या आजूबाजूला काय चालू आहे, पण त्या तुम्हाला त्या गोष्टीपासून रोखतात, त्या गोष्टी तुम्हाला त्यापासून थांबवतात की नाही आता नाही, नंतर, आता नाही, जाऊ दे नंतर, थोड्या वेळाने, आणि मग काही ना काही अडचण येते आणि मग ते लांबत जातं। अशामुळेच आपण कधी कधी म्हणतो की नाही मी आज बसेल पारायणाला, मग तो दिवस जातो, मग उद्या बसेल तो दिवस जातो, असं होतं। कारण आपल्याकडनं ती गोष्ट घडत नाही आणि त्यामध्ये खंडन पडावं हे तर त्या नकारात्मक शक्तींचा, त्या गोष्टींचा तर हेतूच असतो। त्यासाठी काय करायचं, असं एखादी पाण्याची बाटली वगैरे ना आपली स्वतःची आपल्या जवळ ठेवायची, ज्यामध्ये जी तुम्ही पारायण वगैरे करत असताना तेव्हा तुमच्या जवळच ठेवायची। आणि त्यामध्ये ना ज्या ऊर्जा असतात ना, ज्या सगळ्या ऊर्जा ज्या असतात ना, त्या ऊर्जा त्यामध्ये बनतात आणि त्यामुळे काय होतं, तुम्हाला आळस, झोप, त्याबरोबर तुम्हाला नकारात्मक विचार असे ह्यामुळे येत नाही। आणि त्यामुळे मग समजा की अशा वेळेस कधी काय होतं, मग आपली चिडचिड होते, मग त्या चिडचिडमुळे घरात वादविवाद होतात, मग भांडणं होतात। त्यात तुमचे समजा काही नियम असतात, तर मग ते नियम पाळून मग एखाद्याने अरे तुला माहिती आहे ना माझा हे नियम आहे, माझं पारायण आहे, तर तुला कसं कळत नाही, आपण असं बोलतो। पण काय होतं ना, त्यावेळेस आपल्याला आपल्या स्वतःसाठी शांत ठेवायचं असतं। समोरचा व्यक्ती मानो न मानो, समोरचा व्यक्ती करो न करो, आपल्याला ती गोष्ट आपल्याकडूनच पार पाडून घ्यायची आहे। त्यामुळे दुसऱ्याला समजवत जाऊ नका की अरे माझं पारायण आहे, तुला कळत नाही का हे नको करू, तुला कळत नाही का ते नको करू, तुला कळत नाही का इथे हात नको लावू, असं आपल्याला स्वतःला मग त्याच्यामुळे चिडचिड होते। त्यामुळे म्हणजे असं राहू द्या की बापरे ठीक आहे, मी माझ्या मनाला शांत ठेवते जे काही आहे। कारण आता कसं आहे, आपल्याला स्वतःच नाही बघायचंय, पारायण आपण करतोय, आपल्याला स्वतःचं बघून चालणार नाही, आपल्याला आपल्या घरच्यांचं बघायचं आहे, त्यांचं खाणं पिणं, त्यांच्या सगळ्या गोष्टी, त्यांचं दिवसातलं रुटीन, त्या सगळ्या गोष्टी करून मॅनेज करायचंय। त्यातल्या त्यात त्यांचंही मन दुखवता कामा नाही, कारण त्यांना त्यांच्या सोयीप्रमाणे, त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे आपल्याला करून द्यावं लागतं आणि आपल्याला पारायण पण करायचंय। मग त्यामुळे कसं आहे ना की आपल्याला स्वामी काय म्हणतात की तुम्ही परमार्थ करायचा आहे ना, तर तुम्हाला तुमचा प्रपंच सोडून चालणार नाही। कारण जेवढं तुमचा प्रपंच महत्त्वाचा आहे, जेवढं तुमचा परमार्थ महत्त्वाचा आहे, तो इक्वल आहे। त्यामुळे घरच्यांना दुखवून तुम्ही देवाला आनंदी करू शकत नाही आणि देवाला दुखवून तुम्ही घरच्यांना आनंदी ठेवू शकत नाही। बॅलन्स ठेवायचा आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला बॅलन्स करायच्या आहेत आणि त्या गोष्टी बॅलन्स केल्या तरच तुम्हाला त्यातनं काहीतरी वेगळं असं मिळू शकतं। त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या की समजा वादविवाद होणारच नाही ना जर तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये पडलेच नाही, किंवा समजा तुम्हाला काहीतरी असे वेगळे विचार येत आहेत, तर छानपैकी तुम्हाला सांगते, मी तर आज सकाळपासून मला असं काही वाटत नव्हतं, असं वाटत होतं की काय करावं। मी गुरुचरित्र सार ऐकत बसले, ते जगद्वंद दूत दिगंबर ते आहे ना ते, त्यानंतर ते रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, मला ते गाणे ऐकले ना खूप सुंदर वाटतं। किंवा निघालो घेऊन दत्तांची पालखी, हे इतके सुंदर मला आवडतात ना, इतकं छान वाटतं ना की मी ते लावून द्यायचे आणि मग
मला छान वाटायचं. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची सेवा जी आहे ती करू शकता. कुठलंही कारण, कुठलंही वाद, कुठलंही काही न करता. कारण काय असतं ना, हे नकारात्मक शक्तीमध्ये काय फक्त तुमच्या घरातच येत नाही. अशा वेळेस तुमच्या डोक्यात सुद्धा काही विचार असतात जे तुम्हाला ना त्यातनं थांबवत असतात. कारण आपल्या दिवसभरात 60 ते 70 हजार विचार आपल्या डोक्यात येतात. त्या विचारांमध्ये कुठलं चांगलं, कुठलं वाईट काय आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे त्या गोष्टी थांबवण्यासाठी तुम्ही काही गोष्टींची काळजी घ्या, एवढंच सांगायचं होतं. आणि तुम्हाला पारायण करायचंय, व्यवस्थित आनंदाने करायचं आहे. तर तुम्हाला तुमचं शरीर, तुमचं काय आहे, तुमची तब्येत, तुमचं सगळं बघून तुम्हाला करायचं आहे. स्वतःची काळजी घेतली तर तुम्ही सगळ्यांची बाकीच्यांची घेऊ शकाल. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. तर भेटूया पुढच्या काही प्रश्नांमध्ये, परत भेटूया. श्री स्वामी समर्थ.